चला तर मग मुलांनो, आपण काय पाहत होतो? मीनूचा जलप्रवास. एक मोठी अशी नदी होती आणि त्या नदीमध्ये खूप खूप पाणी होतं आणि माशांच्या समूहामध्ये एक छोटीशी मासोळी राहत होती. तिचं नाव मीनू. ती आपल्या आईला नेहमी विचारायची की समुद्र समुद्र म्हणतात तो कसा असतो. तो तिला पाहायचा होता, कारण नदीच्या खोलगट भागात राहून राहून तिला आता कंटाळा आला होता. तिला बाहेरचं जग बघायचं होतं. पण आईने तिला सांगितलं की समुद्र खूप मोठा आहे, लांबवर पसरलेला आहे आणि किती लांब आहे हे माहिती नाही. पण एक दिवस मुसळधार पाऊस पडला आणि त्या पावसामुळे सर्वत्र गोंधळ उडाला. मासे एकमेकांपासून दुरावले गेले आणि त्यात मीनूची व आईची सुद्धा चुकामुक झाली आणि ती हळूहळू प्रवासात पुढे आली. ती एकदम समुद्रातच. समुद्रात तिने विविध प्रकारची रंगीबिरंगी फुले पाहिली, खडक बघितले आणि एका विचित्र माशाशी तिची टक्कर पण झाली. तो इतका विचित्र होता की घोड्यासारखं त्याचं तोंड होतं आणि पोटाला पिशवी होती. त्या पिशवीमध्ये त्याचे पिल्ले होते. त्यामुळे तिला खूप हसायला आलं. तिने विचारलं सुद्धा की तुमचं नाव काय? पण तो मासा काहीच बोलला नाही. त्याचा रंग पिवळा होता, पण तो काहीच बोलला नाही, निघून गेला. एवढ्यात ती कावरी-बावरी झाली आणि तेवढ्यात एक आवाज तिच्या कानावर आला. कानावर आला तर कोणाचा होता तो? तो होता कासवदादाचा. त्या माशाचं नाव आहे घोडमासा. त्याला समुद्र घोडा सुद्धा म्हणतात, असं कासवदादा मोठ्याने तिला सांगायला लागले. त्यानंतर कासवदादाने समुद्रातील माहिती द्यायला सुरुवात केली मीनूला. काय माहिती दिली की तू इकडं कशी काय आलीस, कशी आलीस? मग तिने सगळं हकीकत सांगितली आणि मीनूने पण विचारलं, कासवदादा तुम्ही इकडं कधी आलात? कारण नदीमध्ये सुद्धा कासव आहेत बर का. पण इकडचा कासवदादा थोडासा मोठा आणि त्यामुळे तिला आश्चर्य वाटलं. नदीतले कासवदादा इकडे कसे काय आले म्हणून तिने प्रश्न विचारला आणि त्यांनी उत्तर पण दिलं की मी तर इथेच राहतो, मी काही कुठे जात नाहीये. मग ती सांगते की आमच्या नदीत सुद्धा खूप छान छान कासवदादा आहेत. मग हा जो आहे कासवदादा तो तिला सावध करतो की मीनू, इथं पावला पावलावर खूप संकट आहेत बर का. चित्रविचित्र मासे इकडून तिकडे तिकडून इकडे फिरत असतात, त्यामुळे जीव मुठीत धरून वावरावं लागेल तुला. आणि चित्रविचित्र मासे आहेत ते बघितलंस का? एक तिकडून अष्टभुजा मासा येतोय, कसा उलटा चालतोय. आणि मग उलटा चालत आलेला तो अष्टभुजी मासा पाहून हिला थोडंसं घाबरल्यासारखंच झालं. पण तरी सुद्धा ती बघत होती. कासवदादा काय सांगतायत ते ऐकत होती. 8 हातांनी मासे आणि खेकडे पकडतो, छोटे छोटे मासे आणि समुद्रातील खेकडे सुद्धा हा अष्टभुज मासा पकडतो. म्हणजे आपल्याला त्याच्यापासून थोडंसं लांबच राहायला हवं. असं माणसं सुद्धा याला घाबरतात बरं का, असं कासवदादा या ठिकाणी मीनूला सावध करतात. आणि एकदम तिचं लक्ष जातं तळाकडे. तिथे तिला शंख, शिंपले पाहायला मिळतात आणि ती लगेच ओरडते, कासवदादा इथे बी सारखे शंख आणि शिंपले आहेत पडलेले. पण कासवदादाला पुढचं सांगायचं असतं. कासवदादा म्हणतो की शंख शिंपलत काय असतं हे माहिती का तुला? तर चल मी तुला सांगतो. आणि मग तो म्हणतो की या 2 शिंपल्यांच्या पेटीमध्ये एक किडा असतो आणि तो किडा मांसाचा गोळाच असतो, पण त्याला जर चालायचं असेल तर तो हळूच आपले पाय त्या फटीतून बाहेर काढतो, शिंपल्याच्या पेटीच्या फटीतून बाहेर काढतो आणि बाहेर पडलं की चुकून बाहेरची वाळूचा कण वगैरे त्याच्या पायाला चिकटतो आणि तो शिंपल्यामध्ये येतो. आणि मग त्यावेळेस तो आपल्या अंगातून पडणारा जो काही द्रव आहे, पातळसा रस काढून त्यावर गुंडाळत राहतो. त्याचं बोचणं काही संपत नाही, त्याला टोचल्यासारखंच होतं, पण तरी सुद्धा तो गुंडाळतच राहतो आणि सुंदरसा असा एक मोती या ठिकाणी तो तयार करतो. इथं तळापर्यंत कधी माणसं येतात आणि हे शिंपले मोती किंवा शंख शिंपले उचलून घेऊन जातात. या मोत्यांना खूप महत्त्व आहे बरं का. आपण पारंपरिक दागिने तर बघतो, मोत्यांची माळ, मोत्यांच्या कुड्या असतात, ओके नाही, मोत्यांच्या बांगड्या, कंगण, सगळं मग नथ असते. तर हे मोती खूप मौल्यवान असतात, खूप किमती असतात आणि समुद्राच्या तळाशीच ते सापडतात.
एका किड्यापासून ही मोती तयार होतात. तर अशी ही माहिती कासवदादा मीनूला सांगत असतो. अचानक मग एक प्राणी तिकडून तिरका तिरका येताना दिसतो. त्याचे डोळे बटबटीत आणि तो बटबटीत डोळ्यांनी मीनूकडे पाहत होता. आता मात्र मीनूला खूप घाबरल्यासारखं झालं. घाबरगुंडीच उडाली तिची. कारण एकीकडे चित्रविचित्र घोडमासा गेलेला, अष्टभुज मासाही गेलेला आणि आता हा बटबटीत डोळ्यांचा हा पण मासा आलेला आहे. मासा नाही, हा तर खेकडा आहे, खेकडा, असं या ठिकाणी कासवदादाने तिला सांगितलं. याचं पण कवच खूप कठीण असतं. कठीण कवचाचं आहे, त्यामुळे किती याला मारलं तर याचा काही जीव लवकर जात नाही. माझ्यासारखंच त्याचं शरीर आहे टणक, असं कासवदादा मीनूला त्या खेकड्याची माहिती सांगतो. 6 तर कधी 8 पाय असतात त्याला, असेही सांगतात. पण तरी सुद्धा हा काही सरळ चालत नाही. वाकडं वाकडं चालणं हे त्याचं पहिलं लक्षण आहे, किंवा त्याला सरळ चालताच येत नाही. त्याच्या स्वतःच्या जीवाचं रक्षण करण्यासाठी त्याला नांग्या सुद्धा असतात 2, आणि त्यापासून म्हणजे त्या नांग्या इतर शत्रूंपासून त्याचं रक्षण करतात. असे मोठे मोठे मासे, त्याचप्रकारे खेकडे आहेत, आणि त्यामध्ये तुझा निभाव लागणार नाही. पण चल, तरी सुद्धा मी तुला समुद्राच्या खूप खोल घेऊन जातो आणि तिथे तुला अंधारच पाहायला मिळेल, कारण प्रकाश तिथपर्यंत पोहोचणारच नाहीये. आणि तिथे सुद्धा प्रचंड मोठ्या मोठ्या आकाराची मासे तुला पाहायला मिळतील, असं कासव त्या मीनूला सांगायला लागतो. समजतंय ना मित्रांनो? म्हणजे पाण्याखालचं जग कासवदादा मीनूला दाखवतोय. जलप्रवास किंवा समुद्राची सफरच घडवून आणतोय. आणि हे एवढे प्रसंग बघून तिला आता इतकं घाबरायला झालं की नको रे बाबा, हे खूप मोठा समुद्र आहे हा, आणि त्यापेक्षा आपली नदीच बरी. आणि तिला आईची पण आठवण येऊ लागली ना, आईची चुकामुक झालेली होती. म्हणून ती म्हणते, नको, मला काही समुद्राच्या खाली खोल जायचं नाहीये, मला माझ्या आईकडे जायचंय. पण आता ह्या मीनूचं रक्षण तर केलं पाहिजे. म्हणून कासवदादा म्हणतो की चल, मी तुला घेऊन जातो. आणि हळूहळू आपल्याला जावं लागणार आहे, कारण इथे ठिकठिकाणी जाळ्या सोडलेल्या असतात मासेमारी करणाऱ्या लोकांकडून. त्या जाळ्यात जर आपला पाय अडकला तर काही खरं नाही. म्हणून जाळ्यांपासून सावध राहून आपल्याला ती जाळी चुकवत चुकवत पुढे जायला लागेल. आणि असं करत करत कासवदादा नदीच्या प्रवाहापर्यंत तिला आणून सोडतो. तिथे गोड पाण्याचा स्पर्श तिला होतो. चूळ भरती, खारट खारट पाण्याची जी चव होती ती निघून जाती या पाण्याने. तोंड तिचं स्वच्छ धुतलं गेलं आणि तिला आता खूप छान वाटलं. पण तिला असं वाटतं की कासवदादाला पण आपण नदी दाखवली पाहिजे आणि इथेच राहायची त्याला विनंती केली तर. मग ती म्हणते की कासवदादा चला ना माझ्या बरोबर. पण कासवदादा म्हणतो की तुला जसं नदी प्रिय आहे तसंच मला समुद्र प्रिय आहे. मला समुद्रात राहायला खूप आवडतं. आणि म्हणून मीनू मग काही म्हणत नाही. कासवदादा हळूहळू निघतो. वळून वळून बघत असतो तिच्याकडे. मीनूला पण थोडंसं वाईट वाटतं, पण नंतर तिला लक्षात येतं, कारण तिला आईला गमती जमती सांगायच्या असतात आणि कधी एकदा आईला भेटेन असं तिला झालेलं असतं. तर अशा एका सुंदरशा मासोळीची ही गोष्ट विनया साठे यांनी व्यक्त केलेली आहे किंवा सांगितलेली आहे. खरोखर समुद्राच्या खालचं जे जग आहे ते अत्यंत सुंदर आहे, निसर्गरम्य आहे. मित्रांनो, तुम्ही स्कुबा डायव्हिंगचं नाव ऐकलं असेल. त्या माध्यमातून आपल्याला पाण्याखालचं जग पाहता येतं. पण खूप खोलवरही जाता येत नाही, कारण ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. मग कधी कधी आपल्याला आणि अंधार पण असतो खूप खोल गेलं तर. त्यामुळे थोडंसं रिस्की आहे. पण जे धाडसी आहेत ते स्कुबा डायव्हिंग करतात आणि पाण्याखालच्या अनोख्या जगाचं अनुभव सुद्धा घेतात. तर असा हा पाठ मीनूचा जलप्रवास. पाठ समजलाच असेल तुम्हाला, हो ना? घरी पुन्हा एकदा वाचायचा आहे, ठीक आहे? आणि काही शब्द अडले असतील, अवघड वाटत असतील तर मला विचारायचंय, ठीक आहे? चला तर मग मुलांनो, आपण काय पाहत होतो? मीनूचा जलप्रवास. एक मोठी अशी नदी होती आणि त्या नदीमध्ये खूप खूप पाणी होतं आणि माशांच्या समूहामध्ये एक छोटीशी मासोळी राहत होती. तिचं नाव मीनू. ती आपल्या आईला नेहमी विचारायची की समुद्र समुद्र म्हणतात तो कसा असतो, तो तिला पाहायचा होता.
कारण नदीच्या खोलगट भागात राहून राहून तिला आता कंटाळा आला होता. तिला बाहेरचं जग बघायचं होतं. पण आईने तिला सांगितलं की समुद्र खूप मोठा आहे, लांबवर पसरलेला आहे आणि किती लांब आहे हे माहिती नाही. पण एक दिवस मुसळधार पाऊस पडला आणि त्या पावसामुळे सर्वत्र गोंधळ उडाला. मासे एकमेकांपासून दुरावले गेले आणि त्यात मीनूची व आईची सुद्धा चुकामुक झाली आणि ती हळूहळू प्रवासात पुढे आली. ती एकदम समुद्रातच. समुद्रात तिने विविध प्रकारची रंगीबिरंगी फुले पाहिली, खडक बघितले आणि एका विचित्र माशाशी तिची टक्कर पण झाली. तो इतका विचित्र होता की घोड्यासारखं त्याचं तोंड होतं आणि पोटाला पिशवी होती. त्या पिशवीमध्ये त्याचे पिल्ले होते. त्यामुळे तिला खूप हसायला आलं. तिने विचारलं सुद्धा की तुमचं नाव काय? पण तो मासा काहीच बोलला नाही. त्याचा रंग पिवळा होता, पण तो काहीच बोलला नाही, निघून गेला. एवढ्यात ती कावरी-बावरी झाली आणि तेवढ्यात एक आवाज तिच्या कानावर आला. कानावर आला तर कोणाचा होता तो? तो होता कासवदादाचा. त्या माशाचं नाव आहे घोडमासा. त्याला समुद्र घोडा सुद्धा म्हणतात, असं कासवदादा मोठ्याने तिला सांगायला लागले. त्यानंतर कासवदादाने समुद्रातील माहिती द्यायला सुरुवात केली मीनूला. काय माहिती दिली की तू इकडं कशी काय आलीस, कशी आलीस? मग तिने सगळं हकीकत सांगितली आणि मीनूने पण विचारलं, कासवदादा तुम्ही इकडं कधी आलात? कारण नदीमध्ये सुद्धा कासव आहेत बरं का. पण इकडचा कासवदादा थोडासा मोठा आणि त्यामुळे तिला आश्चर्य वाटलं. नदीतले कासवदादा इकडे कसे काय आले म्हणून तिने प्रश्न विचारला आणि त्यांनी उत्तर पण दिलं की मी तर इथेच राहतो, मी काही कुठे जात नाहीये. मग ती सांगते की आमच्या नदीत सुद्धा खूप छान छान कासवदादा आहेत. मग हा जो आहे कासवदादा तो तिला सावध करतो की मीनू, इथं पावला पावलावर खूप संकट आहेत बरं का. चित्रविचित्र मासे इकडून तिकडे तिकडून इकडे फिरत असतात. त्यामुळे जीव मुठीत धरून वावरावं लागेल तुला. आणि चित्रविचित्र मासे आहेत ते बघ, बघितलंस का? एक तिकडून अष्टभुजा मासा येतोय, कसा उलटा चालतोय. आणि मग उलटा चालत आलेला तो अष्टभुजी मासा पाहून हिला थोडंसं घाबरल्यासारखंच झालं. पण तरी सुद्धा ती बघत होती. कासवदादा काय सांगतायत ते ऐकत होती. 8 हातांनी मासे आणि खेकडे पकडतो. छोटे छोटे मासे आणि समुद्रातील खेकडे सुद्धा हा अष्टभुज मासा पकडतो. म्हणजे आपल्याला त्याच्यापासून थोडंसं लांबच राहायला हवं. असं माणसं सुद्धा याला घाबरतात बरं का, असं कासवदादा या ठिकाणी मीनूला सावध करतात. आणि एकदम तिचं लक्ष जातं तळाकडे. तिथे तिला शंख, शिंपले पाहायला मिळतात आणि ती लगेच ओरडते, कासवदादा इथे बी सारखे शंख आणि शिंपले आहेत पडलेले. पण कासवदादाला पुढचं सांगायचं असतं. कासवदादा म्हणतो की शंख शिंपलत काय असतं हे माहिती का तुला? तर चल मी तुला सांगतो. आणि मग तो म्हणतो की या 2 शिंपल्यांच्या पेटीमध्ये एक किडा असतो आणि तो किडा मांसाचा गोळाच असतो. पण त्याला जर चालायचं असेल तर तो हळूच आपले पाय त्या फटीतून बाहेर काढतो, शिंपल्याच्या पेटीच्या फटीतून बाहेर काढतो. आणि बाहेर पडलं की चुकून बाहेरची वाळूचा कण वगैरे त्याच्या पायाला चिकटतो आणि तो शिंपल्यामध्ये येतो. आणि मग त्यावेळेस तो आपल्या अंगातून पडणारा जो काही द्रव आहे, पातळसा रस काढून त्यावर गुंडाळत राहतो. त्याचं बोचणं काही संपत नाही, त्याला टोचल्यासारखंच होतं, पण तरी सुद्धा तो गुंडाळतच राहतो आणि सुंदरसा असा एक मोती या ठिकाणी तो तयार करतो. इथं तळापर्यंत कधी माणसं येतात आणि हे शिंपले मोती किंवा शंख शिंपले उचलून घेऊन जातात. या मोत्यांना खूप महत्त्व आहे बरं का. आपण पारंपरिक दागिने तर बघतो, मोत्यांची माळ, मोत्यांच्या कुड्या असतात, ओके नाही, मोत्यांच्या बांगड्या, कंगण, सगळं मग नथ असते. तर हे मोती खूप मौल्यवान असतात, खूप किमती असतात आणि समुद्राच्या तळाशीच ते सापडतात. एका किड्यापासून ही मोती तयार होतात. तर अशी ही माहिती कासवदादा मीनूला सांगत असतो. अचानक मग एक प्राणी तिकडून तिरका तिरका येताना दिसतो. त्याचे डोळे बटबटीत आणि तो बटबटीत डोळ्यांनी मीनूकडे पाहत होता. आता मात्र मीनूला खूप घाबरल्यासारखं झालं. घाबरगुंडीच उडाली तिची. कारण एकीकडे चित्रविचित्र घोडमासा गेलेला
अष्टभुज मासाही गेलेला आणि आता हा बटबटीत डोळ्यांचा हा पण मासा आलेला आहे. मासा नाही, हा तर खेकडा आहे, खेकडा, असं या ठिकाणी कासवदादाने तिला सांगितलं. याचं पण कवच खूप कठीण असतं, कठीण कवचाचं आहे, त्यामुळे किती याला मारलं तर याचा काही जीव लवकर जात नाही. माझ्यासारखंच त्याचं शरीर आहे टणक, असं कासवदादा मीनूला त्या खेकड्याची माहिती सांगतो. 6 तर कधी 8 पाय असतात त्याला, असेही सांगतात. पण तरी सुद्धा हा काही सरळ चालत नाही. वाकडं वाकडं चालणं हे त्याचं पहिलं लक्षण आहे, किंवा त्याला सरळ चालताच येत नाही. त्याच्या स्वतःच्या जीवाचं रक्षण करण्यासाठी त्याला नांग्या सुद्धा असतात 2, आणि त्यापासून म्हणजे त्या नांग्या इतर शत्रूंपासून त्याचं रक्षण करतात. असे मोठे मोठे मासे, त्याचप्रकारे खेकडे आहेत, आणि त्यामध्ये तुझा निभाव लागणार नाही. पण चल, तरी सुद्धा मी तुला समुद्राच्या खूप खोल घेऊन जातो, आणि तिथे तुला अंधारच पाहायला मिळेल, कारण प्रकाश तिथपर्यंत पोहोचणारच नाहीये. आणि तिथे सुद्धा प्रचंड मोठ्या मोठ्या आकाराची मासे तुला पाहायला मिळतील, असं कासव त्या मीनूला सांगायला लागतो. समजतंय ना मित्रांनो? म्हणजे पाण्याखालचं जग कासवदादा मीनूला दाखवतोय. जलप्रवास किंवा समुद्राची सफरच घडवून आणतोय. आणि हे एवढे प्रसंग बघून तिला आता इतकं घाबरायला झालं की नको रे बाबा, हे खूप मोठा समुद्र आहे हा, आणि त्यापेक्षा आपली नदीच बरी. आणि तिला आईची पण आठवण येऊ लागली ना, आईची चुकामुक झालेली होती, म्हणून ती म्हणते नको, मला काही समुद्राच्या खाली खोल जायचं नाहीये, मला माझ्या आईकडे जायचंय. पण आता ह्या मीनूचं रक्षण तर केलं पाहिजे, म्हणून कासवदादा म्हणतो की चल, मी तुला घेऊन जातो. आणि हळूहळू आपल्याला जावं लागणार आहे, कारण इथे ठिकठिकाणी जाळ्या सोडलेल्या असतात मासेमारी करणाऱ्या लोकांकडून. त्या जाळ्यात जर आपला पाय अडकला तर काही खरं नाही. म्हणून जाळ्यांपासून सावध राहून आपल्याला ती जाळी चुकवत चुकवत पुढे जायला लागेल. आणि असं करत करत कासवदादा नदीच्या प्रवाहापर्यंत तिला आणून सोडतो. तिथे गोड पाण्याचा स्पर्श तिला होतो. चूळ भरती, खारट खारट पाण्याची जी चव होती ती निघून जाती या पाण्याने. तोंड तिचं स्वच्छ धुतलं गेलं आणि तिला आता खूप छान वाटलं. पण तिला असं वाटतं की कासवदादाला पण आपण नदी दाखवली पाहिजे आणि इथेच राहायची त्याला विनंती केली तर. मग ती म्हणते की कासवदादा चला ना माझ्या बरोबर. पण कासवदादा म्हणतो की तुला जसं नदी प्रिय आहे तसंच मला समुद्र प्रिय आहे. मला समुद्रात राहायला खूप आवडतं. आणि म्हणून मीनू मग काही म्हणत नाही. कासवदादा हळूहळू निघतो, वळून वळून बघत असतो तिच्याकडे. मीनूला पण थोडंसं वाईट वाटतं, पण नंतर तिला लक्षात येतं, कारण तिला आईला गमती जमती सांगायच्या असतात आणि कधी एकदा आईला भेटेन असं तिला झालेलं असतं. तर अशा एका सुंदरशा मासोळीची ही गोष्ट विनया साठे यांनी व्यक्त केलेली आहे किंवा सांगितलेली आहे. खरोखर समुद्राच्या खालचं जे जग आहे ते अत्यंत सुंदर आहे, निसर्गरम्य आहे. मित्रांनो, तुम्ही स्कुबा डायव्हिंगचं नाव ऐकलं असेल. त्या माध्यमातून आपल्याला पाण्याखालचं जग पाहता येतं, पण खूप खोलवरही जाता येत नाही, कारण ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. मग कधी कधी आपल्याला आणि अंधार पण असतो खूप खोल गेलं तर. त्यामुळे थोडंसं रिस्की आहे, पण जे धाडसी आहेत ते स्कुबा डायव्हिंग करतात आणि पाण्याखालच्या अनोख्या जगाचं अनुभव सुद्धा घेतात. तर असा हा पाठ मीनूचा जलप्रवास. पाठ समजलाच असेल तुम्हाला, हो ना? घरी पुन्हा एकदा वाचायचा आहे, ठीक आहे? आणि काही शब्द अडले असतील, अवघड वाटत असतील तर मला विचारायचंय, ठीक आहे? पाठ तर शिकून झालेला आहे, तर तुम्हाला आता मी काही प्रश्न विचारते, त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. आधी मी प्रश्न सांगते सलग, नंतर एकेकाने उत्तरं द्यायची, ठीक आहे? मीनू मासोळी कुठे राहायची? दुसरा प्रश्न आहे, मीनूला समुद्र का बघायचा होता? समुद्राच्या खोलवर अंधार का असतो? आणि काही शब्दार्थ आहेत, मासोळी, लोंढे, भक्ष्य, ठीक आहे?